अहमदनगर जिल्ह्यात MIMनं लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय। MIMचे नगर जिल्हाध्यक्ष परवेज अशरफी यांना पक्षानं AB फॉर्म देत नगर दक्षिण मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी दिली आहे। अहमदनगर जिल्ह्यातील MIM पक्ष लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलाय, तर लक्षवेधी असलेल्या नगर दक्षिण मतदारसंघातून त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे। आज त्यांनी आपला उमेदवारी अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयात जमा केलाय। ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन MIM पक्षाचा MIM पक्षाचा। आज अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून मी डॉक्टर परवेज अशरफी यांनी ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन या पक्षातर्फे बॅरिस्टर असद ओवैसी साहेब आणि प्रदेश अध्यक्ष खासदार इम्तियाज जलील साहेब यांच्या आदेशाने आज फॉर्म भरला आहे, अर्ज दाखल केला आहे। आपण पाहिलं आहे की पूर्ण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी आणि महायुती हे दोन ग्रुप झालेले आहेत आणि इतकं गडूळ राजकारण झालं आहे की सकाळी कोण एक पक्षात असतो आणि संध्याकाळपर्यंत त्याचा पक्ष बदललेला असतो। सामान्य जनतेला हा विचार करायची संधी नसती की हा नेमका कोणत्या पक्षात आहे आणि सकाळपर्यंत कोणत्या पक्षात जाईल। आणि दुसरी गोष्ट की महाविकास आघाडी करून सामान्य जनतेला आणि विशेष करून अल्पसंख्याक समाजाला खूप अपेक्षा होते, परंतु 48 महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघातून एकही जागी महाविकास आघाडीने एकही अल्पसंख्याक उमेदवार दिला नाही। याच्यावरून सिद्ध होतंय की महाविकास आघाडीला फक्त अल्पसंख्याक समाजाचे मतं पाहिजेत आणि यांचा नेता यांना बनवायचा नाहीये। आणि जिथं नेता तयार होतोय तिथं हे लोक त्यांना तयार होऊ देत नाहीयेत। फक्त अल्पसंख्याक समाजाचं मतं घेऊन यांना राजकारण करायचं आहे आणि मुख्य प्रवाहात आणायचं दिसत नसल्यामुळे ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन तर्फे मी अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे।